ख्रिस्तामध्ये माझा प्रिय बंधू भगिनींनो, पहिल्या वाचनामध्ये आपण बघतोय की सोलोमन राजा झालेला आहे आणि स्वप्नात येऊन देव त्याला विचारत आहे, तुला काय पाहिजे? आणि सोलोमन म्हणतो की मला ज्ञान पाहिजे. एवढं लोक आहेत, तुझ्या लोकांचे न्याय कराव्यास सावधान चित्त दे, म्हणजे मला बऱ्या वाईटाचा विवेक करता येईल. हे बघून देव खूप खुश होत आहेत आणि त्याला म्हणतायत, तू स्वतःसाठी काही मागितलं नाही. आणि म्हणून देव त्याला बुद्धिमान आणि विवेकी चित्त देतो. माझं प्रिय बंधू भगिनींनो, आपल्याकडे विवेक असावा, आपण बुद्धिमान असावा, हेच देवाची इच्छा आहे. आपण बघतो दोन प्रकारे आपल्याला ज्ञान मिळतात. एक म्हणजे आपले आई वडिलाकडून, आज तर आपण बोलू शकतो आपले आजी आजोबाकडून पण आपल्याला ज्ञान मिळतो. त्यांनी जीवन बघितलेलं आहे. पण दुसरीकडे युवान असं पण म्हणतात, टेक्नॉलॉजी इथं एवढं वाढलंय. तुमच्या वेळामध्ये कम्प्युटर होते का? तुमच्या वेळामध्ये मोबाईल होते का? पण हे तर टेक्नॉलॉजी वाढतच जाणार. पुढे पण आपण गेलो तर पुढचे लोक बोलतील, अरे आताच्या लोकांना बोलणार, तुम्हाला काय माहिती आहे, बघा आता कितीतरी टेक्नॉलॉजी वाढले वगैरे बोलतील. पण जीवनातून जे अनुभव आपल्याला येत आहेत आणि त्या अनुभवावरून आपण जातो आणि खूप काही शिकतात, ते आपले आई वडील आणि आपले आजोबा आजी आपल्याला देऊ शकतात. डॉन बॉस्कोची आई हे शिक्षित नव्हते, परंतु त्यांच्या जीवनाविषयी जे डॉन बॉस्कोने लिहिलेलं आहे, देवाने ज्या गोष्टी त्यांना शिकवलेल्या आहे आणि ती गोष्ट डॉन बॉस्को एक फादर असून त्यांना जे शिकवलेलं आहे, आम्ही आज वाचतो आणि आम्हाला आश्चर्य वाटतो, बापरे, ही अशिक्षित बाईला एवढं सगळं काय कसं काय माहिती आहे. त्यांना एकच हे होते शिकायचे, ते म्हणजे रविवारी मिसाला यायचे आणि फादर जे शिकवायचे ते घेऊन जाऊन त्याच्यावर मनन करून कदाचित एकमेकांशी बरोबर काय चर्चा पण केली असेल आणि प्रश्न पण विचारले असेल. ह्या प्रकारे त्यांनी ज्ञान वाढवलं आपल्या जीवनामध्ये आणि ते ज्ञान त्यांनी आपल्या मुलांना दिलं. दुसरा म्हणजे शाळेत कॉलेजातून आपण शिकतो. त्याच्यासाठी माझ्याकडे एक चांगलं उदाहरण म्हणजे आपला डॉक्टर आंबेडकर. मुंबईमध्ये शिकले, ते स्लम एरियामध्ये होते, तिकडे आवाज भांडण वगैरे खूप असायचे, पण त्यांनी पूर्ण मन लावला की मला शिकायचं आहे आणि ते चांगल्या रीतीने शिकत गेले. आणि त्यांना असे लोकांना जे मेहनत करतात आणि फळ चांगलं आणतात, त्यांना देव पण बघतो आणि त्यांना उचलतो. त्यांना दुसऱ्यांनी बघितला असं म्हटलं जातं. बरोडाचे गायकवाड जे राजा होते तिकडचे, त्यांनी आंबेडकरांना सांगितलं, संधी दिली, तुम्ही बाहेरगावी जाऊन शिका. ते बाहेरगावी गेले तर कुठे? ख्रिस्ती राज्यामध्ये. आणि तिकडे राज्यामध्ये तिथे काळा आणि पांढरा यांच्यामध्ये जे भेदभाव आहे आणि त्याच्यातून कसं ख्रिस्त सभा शिकवत आहे की सगळे सारखं आहे. आणि काय झालं तिकडे, हे सगळे शिकून ते येऊन संविधान लिहिलं. ज्ञान देवाला आवडतं जेव्हा आपण ज्ञान प्राप्त करायची प्रयत्न करतो. दुसरी गोष्ट म्हणजे आपण शुभवर्तमानामध्ये आपण बघतो की प्रभू येशू त्यांना दाखला देत आहेत. त्यांना दाखला देत आहेत. येशूने लोकसमुदायापुढे दाखला मांडला. पहिला म्हणजे एक व्यक्ती, तर प्रभू येशू त्यांना दाखला देत आहेत. 3 दाखला दिलेला आहे. पहिला, स्वर्गाचे राज्य शेतात लपवलेल्या ठेवीसारखे आहे. तो कोणा एक मनुष्याला सापडली आणि त्यांनी ती लपून ठेवली.
मग आनंदाने भरा तो जातो, आपले सर्वस्व विकतो आणि ते शेत विकत घेतो. सर्वस्व तो विकायला तयार आहे. दुसरा, हा माणूस त्याला चांगल्या मोत्यांचा शोध लागतो आणि मग त्याने जाऊन आपले सर्वस्व विकले आणि ते विकत घेतले. माझा प्रिय बंधू भगिनींनो, देवाचे राज्य हे सर्वात महत्वाचं आहे, बहुमूल्य आहे आणि ते आपण कसंही मिळवलं पाहिजे. बाकी सगळे सोडून ते मिळवण्याचे आपण प्रयत्न करायला पाहिजे. देवाचे राज्य, मला माहिती आहे आमच्या कुटुंबामध्ये असं बोलणे व्हायचे. आपल्या कुटुंबातला एकही व्यक्तीचा आत्म्याचा नाश होऊ नये. आपल्याला या रीतीने आपला जीवन जगायचं आहे. आई वडील आम्हा भाऊ बहिणींना म्हणतायत, आपल्यापैकी एकाचा पण आत्म्याचा नाश होऊ नये. आपल्याला सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे देवाच्या राज्यात प्रवेश करणे. हे आपल्याला सर्वात पहिली स्थान आपण द्यायला पाहिजे आणि त्या रीतीने आपण आपलं जीवन जगला पाहिजे. सगळे काय बाजूला ठेवून, सगळे काय आपल्याला जीवनामध्ये लागणारी गोष्ट ते त्याच्यासाठी आपल्याला कार्य करावंच लागणार आहे. पण ही सगळ्यामध्ये आपला ध्येय एकच आहे, एक दिवस देवपित्याबरोबर, पवित्र देक्याबरोबर, सर्व संतांबरोबर मला स्वर्गात जायचा आहे. आणि आपण बघतो की प्रभू येशूने जेव्हा प्रवचन दिलं तेव्हा सांगितलं, जे गरीब आहेत, आत्म्याने गरीब आहेत, त्यांना देवाचे राज्य मिळणार. जे आत्म्याने गरीब आहेत, काही लोक श्रीमंत आहेत, भरपूर आहेत, पण त्यांचं मन याच्यावर नाही आहे, त्या वस्तूवर नाही आहे. हे सगळे देवाने दिलेलं आहे. देवाला आभार मानून ते देवावर आपला मन ठेवलेलं आहे. दुसरा एक युवान मनुष्य आला आणि सांगितलं, मला अनंतकाळचे जीवन मिळण्यासाठी काय करायला पाहिजे? प्रभू येशूने सांगितलं, सर्व काय विक आणि माझ्या मागे ये. पण ह्याच्याकडे खूप संपत्ती होती आणि तो प्रभू येशूचा मागे यायला तयार नव्हता. माझा प्रिय बंधू भगिनींनो, पहिलं आपल्याला कळलं पाहिजे देवाचं राज्य काय आहे. देवाचे राज्य काय आहे आपल्याला कळलं पाहिजे. आणि दुसरं म्हणजे आपण कसंही ते मिळवायचे प्रयत्न करायचे, करायला पाहिजे. मी जेव्हा प्रवचनासाठी तयार करत होतो तेव्हा विम्बल्डनचे एक चॅम्पियन होते, आयवन लँडल. यांचा जे पूर्ण दिवसाचे कार्यक्रम, ते मोबाईल बघतायत का तिकडे? बोलू नका, लक्ष द्या. तर आयवन लँडल यांचे विम्बल्डन चॅम्पियन आहेत, पण त्यांचे पूर्ण जे कार्यक्रम आहे दिवसाचा ते पेपरमध्ये आले होते. आणि बघतो ते त्याला सराव करायचे आणि व्यायाम करायचे आणि बरोबर वेळेवर जेवण करायचे. हे सगळे त्याला पाळावं लागतं आणि हे केल्यानंतरच तो जाऊन एक मोठा चॅम्पियन होतो. चॅम्पियन व्हायचं असेल, पहिलं यायचं असेल, बाकी जे गोष्ट आहेत त्याची त्याग करावं लागणार. त्याला फिरायला कसंही कुठेही काय ते वेळ घालू शकत नाही. त्याला वेळोवेळी टाइम टेबल, त्याचा कोच आहे त्याच्याबरोबर सगळी गोष्ट करायला लावतो आणि म्हणून तो जाऊन एक मोठा चॅम्पियन होतो. माझं प्रिय बंधू भगिनींनो, आपण काय करायला पाहिजे? देवाने जे काय आपल्याला दिलेलं आहे त्याच्यासाठी पहिला देवाला आभार मानायचे. ए देवा, तू मला तशी संधी दिली आणि म्हणून मी शिकलो, तू मला संधी दिली म्हणून मी असे कामाला लागलो किंवा धंद्यामध्ये लागलो आणि तू माझ्या कार्याला आशीर्वाद दिलास म्हणून माझ्याकडे जे काय आहे माझ्याकडे ते मला मिळालेलं आहे आणि म्हणून मी तुझा धन्यवाद म्हणतो. दुसरं म्हणजे आपण उद्धार असायला पाहिजे. आपला वेळ, आपले जे गुण आहेत, आपल्याकडे जे धन दौलत जे आहे त्याने आपण उद्धार असायला पाहिजे आणि दुसऱ्याशी वाटायला पाहिजे. तिसरी गोष्ट म्हणजे आपण दुसऱ्यावर प्रेम करायचे, ते एक खराखुरा प्रेम असायला पाहिजे.
दाखवण्यासाठी असलेला प्रेम नसायला पाहिजे. आपण विचार करतो, आपल्या मनामध्ये एक चाललं आहे आणि आपण तोंडाने दुसरं बोलताय. देवाच्या राज्यामध्ये असे लोक पोचू शकत नाही. एक गावामध्ये पोटाची फादर लोक कन्व्हेन्शन घेत होते त्या पॅरिशमध्ये, आणि आई आणि मुलं सगळेजण एक कन्व्हेन्शनसाठी जात आहेत, पण घरचे वडील जात नाहीये. एक दिवस आले, बाबा तुम्ही पण या कन्व्हेन्शनसाठी, रिट्रीटसाठी या, तपासाठी तुम्ही या. बाबा येत नाही. दुसरा दिवस पण झाला, अजून लोक वाढतायत, पण आपल्या घरातला व्यक्ती गेला नाही. आई आणि मुलं म्हणतायत, बाबा तुम्ही या, किती चांगलं प्रवचन दिलं आणि तिकडे चिन्ह चमत्कार होत आहेत, तुम्ही या. बाबा येत नाही. तिसरा दिवस, शेवटचा दिवस आहे, आणि परत आई आणि मुलं म्हणतायत, प्लीज तुम्ही या तपासाठी. तेव्हा वडिलांना राग आला. राग येऊन त्यांनी सांगितलं, मी जे काय कमवलेलं आहे ते मलाच माहिती आहे, मी कसं कमवलेलं आहे. जर मी तिकडे तपासाठी आलो तर मला माझे जीवन बदलावं लागणार, आणि जर मी माझे जीवन बदलला तर एक खोट्या रीतीने जे काय मी कमवलेलं आहे ते सर्व मला दुसऱ्यांना द्यावं लागणार. मी तपाला येऊ? वाईट रीतीने कमवून ठेवलेलं आहे. खरोखर मी जर खरा मनाने मी जर देवाकडे वळलो तर मला वाईट कृत्ये सोडावं लागणार. म्हणजे जे धन दौलत जे मी वाईट रीतीने कमवलेलं आहे ते मला गरिबांना देऊन टाकावं लागणार आहे. मी ते सर्व सोडून येऊ का? ज्यांनी एक गोष्ट सांगितलं त्यांनी नंतर काय झालं याच्याविषयी सांगितलेलं नाहीये. त्यांनी नंतर काय केलं, घरच्यांनी सांगितलं असेल, नको आपल्याला हे वाईट रीतीने कमवलं, आपलं काय नको, आपल्याला देव पाहिजे, असं काहीच म्हटलेलं नाही आहे. पण आपण विचार करायला पाहिजे, आपल्याला देवराज्य मिळवायचं असेल तर आपल्याला वाईट गोष्ट बाजूला ठेवावा लागणार. एक गोष्ट दुसरं ऐकलं मी, हा माणूस लूटमार होता, लोकांना मारायचे आणि त्याचे पैसे सोनं वगैरे जे काय ते काढून घ्यायचे. त्याला एकदा एक माणूस येत होता तिथून आणि हा निघाला सगळे घेऊन त्याला लुटायला, मारायला लागला. तेव्हा त्या माणसाने विचारलं, बाबा तू हे काय कार्य करतोस ते बरोबर आहे, चांगलं आहे, तुला देवाकडून आशीर्वाद मिळणार आहे? नाही, मी माझ्या कुटुंबासाठी करतो. मग या माणसांनी त्याला सांगितलं, तू तुझ्या कुटुंबियांना जाऊन विचार, मी या रीतीने पैसे कमवतोय, देव मला दंड देणार आहे, त्या दंडामध्ये तुम्ही सहभागी व्हायला तयार आहे काय? घरच्यांनी सांगितलं, नाही, आम्ही त्याच्यामध्ये सहभागी व्हायला तयार नाही. जेव्हा वडिलांना या माणसाला कळलं की असं होणार आहे तेव्हा त्या माणसांनी ते वाईट गोष्ट सोडून दिलं. माझं प्रिय बंधू भगिनींनो, देवाच्या राज्यात प्रवेश करणं एवढं सोपं नाही. देवाला पहिला स्थान द्यायला पाहिजे. देव आपल्याला काय म्हणत आहे ते ऐकून त्याप्रमाणे आपल्याला जगावं लागणार आहे. जर आपण तसं करायला तयार आहोत तर देवाचे राज्य, स्वर्ग राज्य आपल्यासाठी उघडं आहे. आपण देवाच्या इच्छेप्रमाणे जगण्यासाठी या मिसामध्ये कृपा मागूया.